अगोदर कशामध्ये जॉब केलेला आहे? तेच IPQA डिपार्टमेंटला सर. ओके. IPQA डिपार्टमेंटला आहे. मग ते जॉब सोडून आता काय करायचंय? त्यानं मला सांगितलं भागवतनं की असा कॉन्टॅक्ट कर की या सरांना बोल तू ओके. आणि मेडिकल कोडिंग वगैरे तुला वॅकन्सी भेटून जाईल म्हणून त्यानं सांगितलं होतं मला. ओके. मी तुला प्रॉपर सगळं हेल्प करतो. काही प्रॉब्लेम नाही. बट तुला मेडिकल कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर कर कारण ऑलरेडी तू त्याच्यामध्ये किती वर्ष झालं जॉब करतोय? मला 7 महिन्याचा आहे बघा सर ओके. एक्सपिरियन्स. ते 7 महिन्याचा एक्सपिरियन्स तुला आता मेडिकल कोडिंगमध्ये कन्सिडर करणार नाही. तुला ॲज अ फ्रेशर म्हणूनच परत जॉइन करावं लागेल मेडिकल कोडिंगमध्ये. कारण टोटली हां फील्ड सर. डिफरंट आहे, राइट? हां ॲज अ फ्रेशर. हां सर. डिफरन्स काय वाटला तुला? म्हणजे कशामुळे तुला असं नको वाटते ते जॉब आणि कोडिंग बेटर वाटतंय? QA मध्ये कसं आहे बघा सर, एकतर हे प्रोडक्शन लाईन आहे. तर API प्लांट वगैरे म्हणजे API इन फ्युचर आहे की नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे जे असतात ना, हे म्हणजे खूप डेंजर आपल्या बॉडीसाठी. आणि मेडिकल कोडिंग म्हणजे एक IT जॉब झाला ते. आणि ग्रोथ पण चांगली आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. सो हां आणि फ्युचर सेफ जॉब आहे मेडिकल कोडिंग म्हणजे असं आहे ते. करेक्ट. व्हेरी गुड. सो ही जे म्हणजे बेसिकली दुसऱ्या पोरांना पण कळलं म्हणजे तुमच्यामुळं की जे तुमच्या बॉडीवर पूर्ण इफेक्ट हा होऊ शकतो. मेडिकल कोडिंग पूर्ण तुम्ही एकदम सॉफ्टली आणि इझी गोईंग वर्क फ्रॉम होम मध्ये करू शकता. इझी आणि एकतर मेट्रो सिटीमध्ये जॉब आहे मेडिकल कोडिंग म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे. येस, येस, येस. करेक्ट. इन फ्युचर आणि एक IT सारखं झालं ते. येस. इव्हन तूच नाही, तुझ्यासारखे असे भरपूर जे मुलं आहेत त्यांना आम्ही म्हणजे रेफरन्स प्रोव्हाइड करतो आणि प्लेसमेंट सुद्धा देतो की जे 1-1, 2-2, 3-3, 4-4 वर्ष त्यांनी QA मध्ये असेल किंवा अदर डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम करून परत आता मेडिकल कोडिंग मध्ये आले. तर मेडिकल कोडिंगची डिमांड ही जसं वाढते दिवसेंदिवस हां सर. हां.